सर्वात आधी सागर सर, तुमचं आजच्या इनर सर्कल मीटिंगमध्ये मी मयूर स्वागत करतो. आजच्या इनर सर्कल मीटिंगला स्टार्ट करण्याआधी सर्वांना तुमची ओळख द्या, की तुमचं नाव काय आहे, तुम्ही कुठनं आहात आणि काय काम करता ते. नमस्कार सर, गुड मॉर्निंग. सर, माझं बर नाव सागर अशोक जंगले. सर, मी राहायला मुंबईला आहे. बर आणि सर, मी प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करत होतो. बर तर ब्रेकवर आहे, सध्या घरीच आहे. बर 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 काय प्रॉब्लेम नाही. किती दिवस झाले सर तुम्ही एम्बॉन ट्रेडिंग स्पेस सोबत जुळलेले आहात? सर, 6-7 महिने झाले मला एम ट्रेडिंग सेल्स मध्ये जोडलेलो आहे. पण सर, बर त्याच्या अगोदर म्हणजे 3 वर्ष अशा म्हणजे हे क्लास लावलेला मी, तिथे बर स्कॅमच चाललेला माझ्यासोबत. बर मला बर बर एंट्री एक्झिट इथं आल्यावर सगळं कळायला लागलं. तुमचे हा. 5 सेकंदचं महत्व मला इथं आल्यावर समजलं मला. येस 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 येस, तेच गेम अगोदर आहे. ते तर पैसे काढायला बघत होते माझ्याकडे. अगोदर ज्यांच्याकडे होतो ना, मी 3 वर्ष होतो. आणि हा एक हा. एकदम परफेक्ट नाही, काय नाही बोलतो, आम्ही तुम्हाला चांगला कोर्स शिकायचा, अजून 5,000 परचेस करा एक. आणि शेवटी आम्हाला तर त्या क्लासची एवढी बेकार अवस्था झाली ना, आम्हाला म्हणजे बोलले का तुम्ही पोरं घेऊन या, आम्ही तुम्हाला 3,000 देऊ. नाही दोन तसं हात आहे. जोडले, म्हणलं यांच्याकडून काय होणार नाही. म्हणलं नाही तुमचं नाही. सर, मग इंस्टाला हे पाहिलं, रील्स पाहिली. बरोबर. तुमचं इंस्टावर रील्स पाहिली आणि तेव्हापासून इंस्टाग्राम स्क्रोल करायचं सोडून दिले, माहिती आहे का सर. बेस्ट 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 आहे सर, बेस्ट आहे. तुमची शेवटची रील होती फक्त, बस तेवढी. त्यानंतर तुमचं ऐकलं. म्हणलं इंस्टाग्राम सोशल मीडिया वापरून काय फायदा होणार नाही आपल्याला. या क्षेत्रात पूर्ण घुसून जाणं गरजेचं आहे. बरोबर बरोबर आहे. आता तुम्ही म्हणताय की 7-8 महिने झाले तुम्ही एम वन ट्रेडिंग सोबत जोडलेले आहात, तर एम वन हा ट्रेडिंग सोबतचा आतापर्यंतचा 7-8 महिन्याचा तुमचा प्रवास एम वन ट्रेडिंग सोबतचा कसा होता? सर, आता सर म्हणजे म्हणजे पेशन्सचा सगळा गेम आहे सगळा. येस येस. आणि प्रॉफिटेबल समजायला लागला आता, कसं काय असतं प्रोफेशनल ट्रेडरचे साईन काय ते समजतात. बर बर बर. आतापर्यंत 7-8 महिन्यामध्ये आपण जे पण काही गोष्टी शिकलो, तिथे एम वन ट्रेडिंग स्पेसमध्ये माझी असो, तुम्हाला कोर्स ऍक्सेस दिलं ते असो, सगळ्या पद्धतीच्या जेवढ्या पण गोष्टी आपण शिकलो, ती शिकवण्याची पद्धत एम वन ट्रेडिंग स्पेसमध्ये तुम्हाला कशी वाटली? सर, शिकवण्याची पद्धत एकदम सोपी आणि सरळ आहे. बर. कोणाला पण समजू शकते. येस येस बर. सगळ्या गोष्टी आपण शिकतो, तुम्हाला ऍक्सेस देतो, मी स्वतः शिकवतो, डॉट सॉल्विंग करतो, सगळ्या गोष्टी करतो. त्यानंतर आपण येऊन पोहोचतो एम वनच्या गोल्डन सेटअपवर. प्रत्येक एंट्री आपण एम वनच्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग घेतो, स्टॉप लॉस, ट्रेलिंग वगैरे जेवढं पण काय करतो आपण, जेवढा पण पैसा बनवतो, एम वनच्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग बनवतो. तर त्या सेटअप बद्दलचं तुमचं मत काय आहे? सर, सेटअप तुम्ही असं बनवलं ना, सो अप साईडला रॉकेट नाही झालं तर डाऊन साईडला कन्फर्म रॉकेट होणार म्हणजे होणारच. येस येस येस, बेस्ट आहे. आता 7-8 महिन्यात तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या, एम वनचा गोल्डन सेटअप पण तुम्हाला समजला, सगळ्या गोष्टी तुम्ही करतायत. तुम्ही नक्कीच शिकताना काही अडचणी आल्या असतील, काही गोष्टी फेस केल्या असतील, तर एम वनचा सपोर्ट टीमचा तुम्ही सपोर्ट घेतला असेल, तर तो माझ्या साईडने असो की सपोर्ट टीमचा असो, तर सपोर्ट एम वन ट्रेडिंग स्पेसमध्ये कसा आहे? सपोर्ट पण सर 101% एकदम बेस्ट आहे सपोर्ट. कारण की आम्ही जो अभ्यास करतो, तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवतो आणि त्याच्यावर जो ऑल करेक्ट येते ना, त्यांनी हा हा. पूर्ण अशी एनर्जी येते, माहिती आहे का. येस 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 येस, कारण की तो तसंच, कारण की ते त्यासाठीच आहे. आपला रूलच आहे की आधी आपण ऍक्सेस देतो, ऍक्सेस दिल्यानंतर सगळ्या गोष्टी तुमच्याकडनं शिकून करून घेतो. त्यानंतर जेव्हा तुमच्याकडनं करून घेतात, तर आम्हाला समजून येतं की तुम्ही एक्झॅक्टली किती गोष्टी तुम्हाला समजल्या, किती तुम्हाला काय केलेलं आहे. कारण की अभ्यास जोपर्यंत आपण प्रॅक्टिस करत नाही, तोपर्यंत आपल्याला सगळं समोरच्या गोष्टी अनलॉक होत नाही. त्याच पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी डिझाईन केल्या आहे. आता शिकल्या पण आहेत, एम गोल्डन सेटअप पण तुम्ही जबरदस्त पद्धतीने वापरतायत. त्याचबरोबर आपण रोज सकाळी 9 ते 11 लाईव्ह असतो, त्या सेटअपला इम्प्लिमेंट कसं करायचं, ऍक्टिव्ह कसं करायचं ह्याच्यासाठी. तर 9 ते 11चा तुम्हाला फायदा होतोय की नाही? सर, 9 ते 11चा फायदा माझा 3 वर्षात मला काय समजलं होतं, ते 9 ते 11च्या सेशन मध्ये मला सगळं समजलंय आता. येस येस येस, भरपूर बेस्ट काय आहे. समजलंय. बेस्ट 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 बेस्ट. त्याचबरोबर आता भरपूर जण रोज आपल्यासोबत जुडतायत, रोज नवीन नवीन कोणी जुडतायत. ऑलरेडी आपण पण आपली कम्युनिटी ऑलमोस्ट 8,000 पेक्षा जास्त प्रीमियम सोबत आपण जुडलेले आहेत. कंटिन्युअस फॅमिली ग्रो करतायत. तर जे नवीन जुडतायत किंवा ऑलरेडी ते प्रीमियमवर आहेत, त्यांना तुम्हाला काय सांगा वाटेल? सर, हा गेम कसा, मी सुरुवातीला ओव्हर ट्रेडिंग केलेली आहे, त्याचा मला चांगलाच अनुभव. जिथं आल्यावर बरं ती ओव्हर ट्रेडिंग कमी झाली, 1-2 बरं ट्रेडवरच घ्यायची मी. मग बरं ते बरं महत्वाचं आहे. बरं. सर्वात महत्व पेशन्स. बरोबर. पेशन्सचा समानार्थ समजा मयूर सर. नाही, बेस्ट. कारण की आता तुमच्याकडे जेवढे पेशन्स तेवढे येस कोणाकडे येस नाहीत. येस. कारण की जोपर्यंत पेशन्स ठेवणार नाही, ते ट्रेडिंगमध्ये असो की कोणत्याही क्षेत्रात असो, कोणतेही काम करताना असो, जोपर्यंत आपण पेशन्स ठेवत नाही, तोपर्यंत त्या लेवलवर आपण पोहोचू शकत नाही. कारण की जिथे स्थिरता आहे, तिथे ऑटोमॅटिकली सक्सेस आपल्याला येतं. ते ट्रेडिंग करताना असो किंवा मग कोणतं दुसरं अदर बिझनेस चालवताना असो, जोपर्यंत पेशन्स नसेल, तोपर्यंत आपण त्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकत नाही. तुमची अॅक्युरेसी जे निघतंय ट्रेड करताना किंवा ओव्हरऑल तुम्ही एंड ऑफ द वीक, एंड ऑफ द मंथ जे प्रॉफिटमध्ये येत आहे, ते प्रॉपर सुरळीत सुरू आहे की नाही? हो सर, सुरळीत चालू आहे आता.
बरं, बेस्ट आहे. म्हणजे तर शेवटी ओव्हर ट्रेडिंग आता माझ्या कमी झाले आता एकदम पूर्ण. त्यामुळे बेस्ट, त्याचा बरं. मला प्रॉफिटचा फायदा घेतोय. येस, येस, बेस्ट आहे, पैसा बेस्ट आहे. घरी घेऊन जातो. बेस्ट, 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 काय प्रॉब्लेम नाही. तेच सांगायचं होतं की M1चा प्रत्येक स्टुडंट कशा पद्धतीने ग्रो करत आहे, कशा पद्धतीने कोणत्या लेवलवर जात आहे, कशा पद्धतीने कमवत आहे, हे सगळं दाखवायचं होतं. सोबतच हे करायचं होतं की एक्झॅक्टली प्रोसेस काय फॉलो होते, M1 ट्रेडिंग स्पेसचा इकोसिस्टम काय, हे शो करायचं होतं. म्हणून सर्वांनी मी M1 ट्रेडिंग स्पेसच्या इनर सर्कलमध्ये पार्टिसिपेट केलेलं होतं. तर आजच्या इनर सर्कल मीटिंगमध्ये पार्टिसिपेट केल्याबद्दल, तुमच्याबद्दलचं मत सांगितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. त्यानंतर काही अडचण असेल, काही क्वेरी असेल, काही प्रश्न असतील तर माझी टीम, मी स्वतः मध्ये आपण क्लिअर करू. लाईव्हमध्ये पण असतो तर तिकडे आपण क्लिअर करू. कोणतीही गोष्ट हाईड केल्या जाणार नाही. फुल ट्रान्सपरन्सी तुम्हाला सपोर्ट केला जाईल. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. प्रत्येक क्वेरी तुमची जी आहे ते सॉल्व्ह केल्या जाईल. तर आजच्या इनर सर्कल मीटिंगमध्ये आपण एवढंच ठेवू. काय असेल तर आपण नेक्स्ट बाकीच्या लाईव्ह सेशनमध्ये भेटणारच आहोत. तर आजच्या इनर सर्कलमध्ये पार्टिसिपेट केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार सर. सागर सर, थँक्यू थँक्यू सो सर. मच. थँक्यू सो मच. थँक्स.